अलकनंदा, काय ठरवलंस तू? आपण लग्न करूया हेच म्हणतोय मी. उत्तर दे ना. लग्न हो करेन ना. तुम्ही जे काम करताय ना ते काम सोडलं की मग लग्न करेन. तुम्हाला कळतंय का हा मार्ग चुकीचा आहे. चुकीचं? अगं पैसे कमवण्यासाठी हे करावंच लागतं. अगं सगळं जग करतंय. सगळं जग करत असेल पण तुम्ही हे करताय ना हे मला मान्य नाही. आणि तुम्ही हा असा कमवलेला पैसा मला नकोय. हा पैसा सुख देत नाही, आयुष्य उद्ध्वस्त करतं. आयुष्य. अगं असं नाहीये अलकनंदा. अगं पैसा हा पैसा असतो. तो कोणत्याही मार्गाने आला तरी तो सुख देतोच. आणि जग असंच चालतं. जग चालत असेल पण मला नाही चालायचं त्या मार्गावर. थांब. हा दागिना एकदा घाल, मग बघ. हा दागिना सुद्धा तुम्ही चोरी करून आणला असेल. मला असा चोरीचा दागिना नकोय. अगं पण एकदा घालून तरी बघ, काहीच होणार नाही. नाही म्हणजे नाही. तुला माझी शपथ. फक्त माझ्यासाठी एकदा घाल. नंतर तुला नाही आवडलं तर काढून टाक. एवढंच हवं होतं मला. मोह नावाचं चुंबक तुला आकर्षित करायला लागलंय अलकनंदा. शिव शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. अलकनंदा, अगं तुला जखम तर नाही झाली ना? कोणी मारला हा दगड? तेच कळत नाहीये कोण मारत असेल. खरं सांगू का, काल रात्री सुद्धा मलाही असाच कोणीतरी दगड मारला, पण जखम नाही झाली. अरे तुझ्याही डोक्याला जखम नाही झाली. कोण करत असेल हे? अख्ख्या गावाला त्रास देऊन ठेवलाय माणसं. बरं ते जाऊ दे. तुला हा दागिना आवडला ना? अलकनंदा, विनायकने दाखवलेला मोह तू स्वीकारलास, मान्य केलास. तुझ्या मनामध्ये माझ्यासाठी हलकीशी जागा बनवली. तू मला आत येऊ नये म्हणून आतापर्यंत जे दरवाजे बंद ठेवले होतेस, आज ते थोडेसे उघडलेस. आता मी तुझ्या मनात, तुझ्या निर्णयात, तुझ्या सत्वात शिरू शकतो आणि शिरलोच. स्वामींनी मला थांबवण्याचं आव्हान दिलं, पण आता स्वामीच ठरतील. तू मला मार्ग दाखवलास. आता तुझ्या आयुष्याचं चाक मी फिरवणार अलकनंदा. नाम से भक्त इतके तकलादू आहेत ना त्यांची भक्ती की कली देणं सहजपणे आम्हाला कली घेऊ शकेल. आमच्या भक्तांची कसोटी लागणार आहे. लागू दे. जो कसोटीवर खरा उतरतो तोच खरा भक्त. शिवारे शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. काय झालं? थांबा मी हळद लावते. नाही नको, स्वामी करतील ठीक.
अहो त्याचं काय झालं, मी ना रस्त्याने चालत होते आणि ना एवढा मोठा दगड होता, मला दिसलाच नाही हो, आणि ठेच लागली आणि रक्त यायला लागलं. लोक पण ना दुसऱ्यांचा विचारच करत नाही. असं कोणी रस्त्यात दगड ठेवतं का? माझं बोट मोडलं असतं तर दुखापत झाली असते ना त्याला. तू करतेस का लोकांचा विचार? काय का हा? नाही. हा? तुला ठेस लागल्यावर तू तो दगड बाजूला केलास का? नाही ठेवला स्वामी. अहो एवढं दुखत होतं की लक्षातच आलं नाही ते. पण मला हे सांगा, असं कोणी मध्ये दगड ठेवतं का? हा? दुसऱ्यांचा विचार करायला हवा ना, हवा की नाही? किती लागलं ते मला. बाळा एक काम कर, आज जा. जशी आज्ञा स्वामी. काय रे बाळ्या, गोणी जड आहे का? हो स्वामी. कपिल एक काम कर, ही गोणी आमच्या पायाशी ठेव. मी? हो तोच. हा. काय ग, जड होती का गोणी? जड? फार जड आहे. हो हो. हेच तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे. हा? प्रत्येकाच्या मनात दुःखाचं, संकटांचं, यात्रांचं ओझं आहे आणि तेच त्यांना जड झालंय. आणि त्यांचं सगळं लक्ष ते ओझं वाहण्याकडे लागलंय. आणि अशात दुसऱ्यांकडे लक्ष जात नाही, दुसऱ्यांचा विचार केला जात नाही, सवणच मिळत नाही. हाच कलियुगाचा परिणाम. कली प्रत्येकाला असं ओझं देतोय, म्हणून प्रत्येक जण फक्त स्वतःपुरता विचार करतोय. शिवार शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. म्हणा, शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. शिवाय शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. स्वामी, हे कसं शक्य झालं? नामस्मरणामुळे. कलियुगात कलीचा प्रभाव कमी करण्याकरता एकमेव उपाय तो म्हणजे भगवंताचं नामस्मरण. अरे भगवंताचं नामस्मरण केल्याने तुमच्या मनातलं दुःख, यातना, कष्ट यांचं ओझं हलका करण्याकरता भगवंत स्वतः मदत करणार. अरे भगवंताचा हात धरला की तुम्ही दुसऱ्यांचा विचार करता आणि भगवंत तुमचा विचार करता. विनायक, यमुना, सूर्यराव फक्त स्वतःपुरता विचार करणारे. आणि आमची फक्त अलकनंदा अशा लोकांच्या गर्दीत अडकली आहे. तिने जर आमचा हात सोडला तर ती देखील अशीच बनण्याचा धोका आहे, तिच्या लक्षात येत नाहीये. बाबा, बरं वाटतंय ना? काय ग हे? हा? कुठे गेली होती सुंदरायला आता? अगं आई, दुखतंय ग. तुला काय वाटलं मला काही कळणार नाही? आईला विनायक रावांबद्दल कळलं की काय? आता काय करू मी? सगळं कळलंय मला. दिवसभर नुसतं उंदडत राहायचं. हा, म्हणजे नाईलाजाने तुझ्या बापाची सेवा मलाच करावी लागणार. मोलकरी नाही का मी तुझी? हा, म्हणजे विनायक रावांबद्दल तिला काही कळलेलं नाहीये. बरं झालं. बोल, कुठे गेली होतीस उंदडायला? हा, नक्कीच त्या स्वामींच्या स्थानावर रमली असशील. अगं काय फायदा आहे तिकडे जाऊन? हा,
तुझ्या त्या स्वामींना पाजर फुटणार नाही. इकडे बघ, तुझा बाप खंगत चाललाय, त्याचं काहीच नाही तुला. बाबा बाबा काय होते? अलकनंदा, मी आता वाचेल असं नाही वाटत का? मी आता मारणार. बाबा अहो तुम्हाला असं काही होणार नाही. स्वामी आहेत ना आपल्या पाठीशी. तुम्ही असं अभद्र बोलू नका ना बाबा. नाही ग पोरी, अगं मला जगायचं आहे ग. तुझं लग्न करायचंय, तुझा संसार बघायचाय, आठवण घ्यावायचे. मी आता वाचन असं नाही वाटत ग. काही कर, चोरी कर, दरोडा टाक, पण पैसे जमाले. मला वाचव ग, वाचव. मला मारायचं नाही ग. मला जगायचंय पोरी. मला बाबा तुम्ही काळजी करू नका. स्वामी आहेत ना, ते सगळं ठीक करतील. अगं पैसा हा पैसा असतो. तो कोणत्याही मार्गाने आला तरी तो सुख देतोच. आणि जग असंच चालतं. विनायकराव बोलतात तेच खरे. पैसा हा कुठल्याही मार्गाने आला तरी चालेल. पैसे आले तर बाबांचे उपचार होतील, बाबांचा जीव वाचेल. आणि मुलगी म्हणून मी एवढं सुद्धा जर नाही ना करू शकले तर काय उपयोग माझ्या या जन्माचा. नाही नाही, मी सांगणार आहे विनायकरावांना, मला बाबांच्या उपचारासाठी पैसे द्या. बाबांच्या जीवापेक्षा कुठलीही तत्व मोठी नाही माझ्यासाठी. हा झाला माझा पहिला वार, मोहाचा पहिला घाव. आता स्वामींची भक्त अलकनंदा माझ्या अंमलात आहे. कली ओझं वाढवतो, दुःखाचं, भीतीचं ओझं. मनावरचं ओझं वाढतंय. मन तर फरकटतच, पण बुद्धी काम करणं बंद कर. ज्याला करण्याच्या बाबतीत घडलाय, तिने आमचा हात धरला होता, तो सोडत चाललाय. कारण कलीने तिला श्रीमंत, सुखी असं सूर्यराव नावाचं मृगजळ दाखवलंय. पण मृगजळ फसवा असतं याची तिला कल्पना नाही. शिव शंकर शंभो. लक्षात ठेवा, वाड्याच्या बाहेर कडक पारा ठेवा. गावातला एकही माणूस वाड्याच्या जवळपास आला नाही पाहिजे. आणि जर का कोणी असा येताना दिसला तर मी त्याची चामडी सोलून काढेन. सगळ्या शिपायांना सांगा, हा माझा आदेश आहे. जशी आपली आज्ञा सरकार. याची मी इतकी वर्ष लपवलंय, ते जर जगासमोर आलं तर माझा सगळा डोलारा, सगळं साम्राज्य क्षणात कोसळेल. एक म्हातारा वयस्कर माणूस येईल, त्याच्या हातामध्ये पिशवी असेल, त्याला आतमध्ये सोडा. दुसरा माणूस आला नाही पाहिजे. हो हो, जा तुम्ही. सूर्यराव सरदारांचं काहीतरी मोठं रहस्य.
मी शिपाई असून मला घरात पाय ठेवू देत नाही. गावातल्या लोकांनाही नाही. कायम दार बंद. फक्त तो एकच माणूस जातो आणि येतो. काय गोळ बंगाले भगवंतालाच ठाऊक. विनायकरावांकडे पैसे मागायलाच हवे. एकदा बाबा बरे झाले की मग मीच लग्नाचा विषय काढेन आणि स्वामींनाही सांगेन. मग सगळं नीट होईल. हा एवढा सुंदर गुच्छ इथे कोणी टाकला असेल? कुणाकडून पडला असेल का? अरे हा गुच्छ कुठे गेला? नाही नाही, मलाच भास झाला असेल. हा गुच्छ आत्ताच मला मागे दिसला. इथे कसा आला? हे असं का होतंय माझ्या बरोबर? यात न पडलेलंच बरं. मी माझ्या कामाला जाते. गुच्छ हवाय ना? स्वामी, तुम्ही गंमत करताय का माझी? अगं गंमत तू स्वतःची करतीयस. तुला गुच्छ हवाय ना? मग घे की. शिव शंकर शंभा. स्वामी, हा काय प्रकार? मला भास होतोय की हा कसला खेळ आहे. हा गुच्छ म्हणजे मृगजळाचं प्रतीक आहे. विनायक आणि विनायकचा शुभचिंतक तुला असंच मृगजळ दाखवत आहेत. विनायक चुकीच्या मार्गाला चाललाय आणि तू त्याचं समर्थन करतेस. पापाच्या कमाईने स्वतःच्या वडिलांचा आजार बरा करायला निघालीस. अगं त्या कमाईने रोग बरा नाही होणार, तो आणखीन वाढेल. पण स्वामी, तो सूर्यराव आयुष्यभर पाप करतोय तरी तो सुखात राहतोय. आणि मी एवढं चांगलं वागते, पुण्य करते, पण माझं भलं होतच नाहीये. मग या अशा चांगुलपणाचा काय उपयोग? चुकीचा विचार करू नकोस. चुकीच्या मार्गाला जाऊ नकोस. चांगुलपणा सोडू नकोस. कली तुझ्यावर स्वतःचा प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करतोय तसं होऊ देऊ नकोस. पण बाबांची तब्येत खूप खराब होते आणि त्यांना वाचवण्यासाठी मला जे काही करावं लागेल ना, मी ते सगळं करेन. या मार्गावर जाशील तर पुढे काटेच मिळतील. शिव शंकर शंभा. बाबा धीर सोडू नका आता. मी चाटणच उघडते. ते घेतले की तुम्हाला बरं वाटेल. आई आई, अगं उठ ना गं, बघ ना बाबांना काय होतंय. झोपू दे का? विनायकराव आज आलेच नाही. ते म्हणाले होते पैसे मिळतील, पण अजून पैसे मिळाले नाही. गावात वैद्य नाही आणि आता बाबांना वाचवायला माझ्याकडे कुठलाही पर्याय उरलेला नाही. स्वामी, आता तुम्हीच मार्ग दाखवा. बाबा, तुम्ही धीर सोडू नका. हे चाटण घ्या, तुम्हाला बरं वाटेल. एवढ्या रात्री कोण दरवाजा ठोठावतंय? हे अलकनंदे, बघ कोण आहे ते.
अलगनंदा कुठे आहे माझी अलगनंदा? विनायकराव, तुम्ही मद्य पिऊन आलाय, तेही एवढ्या रात्री इथे? हो, आलो मी पिऊन. खूप पैसा आहे माझ्याकडे, खूप पैसा. आपण दोघं आता मिळून मौज करायची. मी तुझा होणारा नवरा आहे ना? हा, आहे ना? हे अलगनंदा, अलगनंदा कुठे आहे माझी अलगनंदा? अरे काय बडबडतोयस तू? आमच्या घरात मद्य पिऊन आलायस आणि तू हिला आपली म्हणतोयस, माझी म्हणतोयस? तुझं हिच्याशी असलेलं नातं कोणत्या तोंडाने सांगतोयस तू? कोणाच्या तोंडाने? या तोंडाने बोललो मी. अलगनंदा आणि माझं एकमेकांवर प्रेम आहे. आणि तुम्ही किती काही करायचा प्रयत्न केला तरी काही करू शकणार नाही. समजलं काय? हं? अगं हे अलगनंदा, अगं काय बोलतोय हा? अगं बोल ना, तोंड उघड आणि काय ते सांग. हे तू बस. माझ्या होणाऱ्या बायकोवर असं ओरडायचं नाही. सावध राहीस तू. वर्षानुवर्ष छळ केलायस तू तिचा. आता बस. सावत्र आई असली म्हणून काय झालं? अरे आई आहे मी तिची. आणि तुझ्यासारख्या दारुड्याच्या हातात तिचा हात देऊ मी? अहो विनायकराव, अहो तुम्ही मद्य पिऊन का आलायत? तुम्हाला लाज नाही का वाटत? लाज? कसली लाज? अगं मी इथे तुझा हात मागायला आलोय, हात मागायला. सांग तुझ्या त्या बापाला आणि तुझ्या सावत्र आईला सांग. हे बघ, आपण उद्याच लग्न करू, उद्याच. चल चल, तू माझ्यासोबत चल. अरे बेवड्या, आमच्याच घरात येऊन उच्छाद मांडलायस हा? आणि आमच्या लेकीला घेऊन जायची भाषा करतोयस? चल निघ इथून, निघ म्हणते ना. तू तू चल, चल माझ्यासोबत. चल उठ, चल तू माझ्यासोबत. चल चल वर पटकन. अरे आपण परत इथे झालो, हरकत नाही, परत जाऊ. चल चल. तू इथे राहून काय करणार आहेस? ही तुझी छळ करणारी आई सतत छळ करत बसते. काय पाहिजे इथे राहून? नको नको राहू तू. चल आपण दोघं राजा राणी सारखं राहू, दोघं मिळून लग्न करू पटकन. चल तू, चल चल चल. अहो तुम्ही भानावर या, मी अशी पळून जाणारी मुलगी नाहीये. अहो माझ्यावर माझ्या बाबांची जबाबदारी आहे. तुम्हाला जर माझ्याशी लग्न करायचं असेल ना, तर तुम्हाला मद्य सोडावं लागेल, वाईट कामं सोडावे लागतील आणि माझ्या आई बाबांची जबाबदारी घ्यावी लागेल. मला फक्त तू हवी आहे. तुझ्या आई बाबाच्या जबाबदारीशी मला काही घेणं देणं नाही आहे. तसंही तुझा बाप उद्या मरणारच आहे, मरू दे त्याला. काय म्हणालात? मी म्हणालो तुझ्या बापाला मरू दे आणि तुझ्या सावत्र आईला पण मरू दे. सोडा मला. तू माझ्यावर हात उचललास,
माझ्यावर आता तर मला ना तुमच्याशी लग्न करायचंच नाहीये. माझ्याशी लग्न नाही करायचं तुला? माझ्याशी ठीक आहे. तुला माझ्याशी लग्न करायचं नाही ना, नातं जोडायचं ना माझ्याशी, ठीक आहे. मलाही तुझ्याशी लग्न नाही करायचं. पण ऐक, आता मी शांत बसणार नाही. अख्ख्या गावभर तुझी बदनामी करीन. ज्याच्यावर तू प्रेम केलंस त्यालाच लाथ मारली असेच बोलतील सगळे जण. तोंड दाखवायला पण तुला जागा नाही राहणार गावात. तोंड दाखवायला सगळ्या गावात बदनामी करत सुटेन तुझी, सगळ्या गावात. अरे आमच्याच घरात येऊन माझ्या लेकीची बदनामी करणार तू, आणि इथे येऊन उच्चाद मांडलायस. चल निघ, हातातून निघच. निघ म्हणते ना, निघ 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 इथलं, निघ म्हणते ना. चल उठ. ए म्हातारे, निघ इथून. तू बाबा चल चल जा आमच्या घरातून. अलकनंदा, अगं काय म्हणून या दारुड्याला तू जोडीदार म्हणून निवडलास? अगं तू या दारुड्या बरोबर पळून गेली असतीस तर तुझ्या बाबांचं आणि माझं काय झालं असतं कळतंय का तुला? अलकनंदा, नाही मला वाटत नाही मी वाचते तसं. मला मला जगायचंय का? तुझं लग्न करायचंय, तुझा संसार बघायचंय का? नातपंडाला खेळवायचं. अलकनंदा, अलकनंदा, मला मला मारायचं नाही का? अलकनंदा, 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 अलकनंदा ग डोळे उघड. काय झालं तुला? अगं हे बघ, तू काय काळजी करू नकोस. अगं तुझे बाबा आहेत, मी आहे. आपण ह्यातून काहीतरी मार्ग काढू. पण तू डोळे उघड. उठ अलकनंदा, उठ. अलकनंदा, मी फक्त तुझ्यासाठी जगतोय का? पोरी आम्हाला सोडून जाऊ नको. नको जाऊ. याच गुच्छाकडे आकर्षित झाली होतीस ना? हो स्वामी, आधी वाटत होतं हा गुच्छ मला मिळाला तर सगळं सोपं होईल. पण हा गुच्छ वरून जरी सुंदर वाटत असला तर आतून कसा आहे ठाऊक आहे? दाखवतो, चल माझ्या बरोबर. माहिती बुवा, माझी बायको तर बरी होईल ना? तिला काही होणार तर नाही ना? सूर्यराव, आता काहीच मार्ग नाही. फार फार तर आजचा दिवस. यांच्या देहात प्राण राहिला तर चमत्कारच होईल. तुम्ही काहीतरी करा ना.
शिवशंकर शंभो. स्वामी आपण इथे तुझे डोळे उघडायला आलोय आणि तुझ्या वरवरच्या श्रीमंतीला पाहून चुकीच्या मार्गाला जाऊ पाहणाऱ्या अलकनंदाचे डोळे उघडायला आलोय. पाहिलंस, ही याच्या आयुष्याची काळी बाजू. याची पत्नी गेली अनेक वर्ष आजारी आहे. अनेक उपचार करून झाले, अनेक वैद्य पाहून झाले. रोज वैद्य येतात, उपचार करतात, पण काही उपयोग नाही. काय रे, हिच्या औषधांचा परिणाम झाला नाही ना? हो स्वामी, जगातली सगळी महागडी औषधं मागवली, महागडे वैद्य बोलवले, पण काहीच गुण आला नाही. स्वामी आपण काहीतरी करा, माझ्या बायकोला वाचवा स्वामी. तू आजवर हिचे उपचार चुकीच्या मार्गातून कमवल्या पैशातून करत आलास आणि आता तेच करतोयस. तू लोकांना लोबाडलास, त्यांची हाय लागली आणि त्याचे हे परिणाम. अरे सरळ मार्गाने कमावलेले एका पैशात जरी औषध आणलं असतास ना, तरी ही बरी झाली असती. जा, सरळ मार्गातून कमावलेला एक पैसा घेऊन ये. हो स्वामी. स्वामी, ही माझ्या पहिल्या कष्टाची कमाई आहे. सरळ मार्गाने मिळवलेला पैसा आहे. आजपर्यंत मी हे नाणं जपून ठेवलं होतं. हे घ्या. गुडगा. स्वामी, 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 तुमच्या कृपा आशीर्वादामुळे माझी पत्नी बरी झाली. कित्येक वर्ष ती आजारपणामुळे खितपत पडली होती. त्यामुळे घरामध्ये वाद होत होते. आमची मुलं थोड्या पैशासाठी, थोड्या मतभेदासाठी आम्हाला सोडून निघून गेली. आमचा अपमान केला, आम्हाला वाईट वागणूक दिली. यामुळे माझ्या वाट्याला वर्षानुवर्ष एकटेपण आलं. स्वामी, माझ्याकडे सगळं होतं हो. पैसा, घर, शिपाई, मान मर्ताब, पण सुख सुख काय माझ्या वाट्याला आलं नाही. त्यामुळे मला एकाकीपणाचं दुःख वाट्याला आलं. आपण जिथून पाहतो तिथून ते सुखी असतात, पण प्रत्यक्षात त्यांची हाय ते भोगत असतात. हे कायम लक्षात ठेव. हो स्वामी, तुम्ही जे जे सांगितलं ते मी सगळं लक्षात ठेवेन. तुम्ही दाखवलेल्या वाटेवर मी चालण्याचा प्रयत्न करेल. मी जे वाईट मार्गाने कमवलेली संपत्ती मी गोरगरिबांना वाटून टाकणार. इथून पुढचं जीवन मी आणि माझी पत्नी साधेपणाने जगू. आम्हाला माफ करा स्वामी, आम्ही चुकलो. स्वामी, मी चुकले, मला माफ करा. लोभ, भीती आणि असहाय्यतेने मी विवेक सोडला होता.
मी सूर्यरावांसारखाच विचार करू लागले होते आणि पापाच्या मार्गाने बाबांचा उपचार करायचा प्रयत्न करत होते. मला माफ करा स्वामी. वेळोवेळी आम्ही तुझी परीक्षा घेतली, तुला सावध केलं, मार्ग दाखवला, पण तू शहाणी झाली नाहीस आणि म्हणून ही रचना करावी लागली. म्हणजे पुजारी काकांच्या रूपांमध्ये तुम्हीच होतात स्वामी. माफ करा स्वामी, मी तुम्हाला ओळखू शकले नाही. सीताराम, बाळा काळजी करू नकोस. सीताराम वैद्य तुझ्या वडिलांना बरं करेल. काय रे, करशील ना? हो स्वामी. आणि विनायकही सुधारेल. शिव शंकर शंभो. सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. कोणी धाडस केलं हे? नाही. बंद करा, बंद करा, श्री स्वामी समर्थ. बंद करा. मी इथे असताना नाव घ्यायचं कुणी धाडस केलं? श्री कुणी धाडस केलं? समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री बंद करा, मला त्रास होतोय. बंद करा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी मला त्रास होतोय. थांबवा आवाज. श्री स्वामी समर्थ. कोण आहे? कोण आहे? श्री स्वामी बंद करा. त्रास होतोय. बस स्वामी बस. समर्थ. श्री स्वामी 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 समर्थ. स्वामी श्री थांबवा हे. स्वामी थांबवा. समर्थ. बाळ्या, हाच तो कली. स्वामी, मानलं तुम्हाला. तुमच्या कृपेसमोर माझं साम्राज्य क्षणात कोसळलं. मी शरण आलो स्वामी. मला माफ करा, मला माफ करा स्वामी. आम्ही सगळ्यांना सांगितलं होतं तेल बनायला,
आणि सगळे तेच प्रत्यक्षात अंमलात आणताय. सावकार, स्वामींचा निरोप आहे. तेल बनवा. स्वामी, तुम्ही गावातल्या अनेकांना शहाणं केलं. ते तुमचीच भक्ती करतायत, ते तुमचंच नाव घेतायत. ज्या मनामध्ये तुमचं नाव रुजलंय तिथं मी कधीच प्रवेश करू शकत नाही. कलियुगात तरुण जाण्याचा एकमेव मार्ग म्हणजे स्वामी भक्ती, हे मला कळलंय स्वामी. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आता मी काय सांगतोय ते नीट आहे. हे कायम लक्षात ठेव. आमचा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे. देऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. बाळाप्पा भाऊ, स्वामींचा हा काय खेळ सुरू आहे? स्वामी अशा गारगोट्या का म्हणतायत याची काही कल्पना आहे का तुम्हाला? नाही हो कपिलाताई, मला काहीच कळत नाही. अहो, स्वामींचे खेळ आपल्या आकलना बाहेरचे आहेत. अगदी खरंय तुमचं गोपाळबुवा. आणि कपिलामाई, दत्त जयंतीचा उत्सव जवळ आलाय. आपल्याला तयारी करायला हवी आणि स्थानावरती साफसफाई करायला हवी. दत्त जयंतीच्या निमित्ताने स्थानावर सफाई होईलच. खरा सफाई होईल. पण खरी सफाईची गरज आहे ती मनाच्या, आणि ती आम्हालाच करावी लागेल. स्वामी, माझ्या घरात रोज भांडण होते, त्यावर उपाय सांगा स्वामी. स्वामी, शेजाऱ्यांनी सतत छळ मांडायला सुरुवात केली. घरात कोणाचं नाही कोणाचं सारखा आजार पण येतोय बघा. याच्यावर काय उपाय करावं काय बी सुचत नाही बघा. हा दिवस शेवटचा ठराव नको बघा स्वामी. काहीतरी मार्ग काढा स्वामी. मला सुखी समाधानानं जीवन जगायचं आहे बघा. माझं लग्न सन्मानाने लावा. आई वडिलांचे डोळे पाणावलेत. माझं लग्न होत नाही म्हणून त्यांना खूप वाईट वाटतंय. हो, माझं लेकरू अपंग जन्माला आलंय. त्याच्यावर बी तुमची कृपा दृष्टी असू द्या. त्याला लवकर बरं करा स्वामी. गयाते, लाटांचा आवाज येतोय मला. तुम्हालाही येतोय का? हो, मला पण आवाज येतोय लाटांचा.
स्वामी, लाटांचा आवाज प्रचंड येतोय. कृपा करा आणि आवाज थांबवा हा. इथे समुद्रांच्या लाटांचा आवाज कसा काय येतोय? स्वामी, हे कुठलं संकट येतंय? थांबवा, हा आवाज थांबवा स्वामी. समुद्राच्या लाटा तुमच्या दिशेने येत आहेत, थांबवा त्यांना. लाटा थांबवता येत नाहीत स्वामी. समुद्राला कोण थांबवू शकतं? हा आवाज कोणीही थांबवू शकत नाही. कितीही प्रयत्न केला तरीही. एवढं कळतंय ना? अरे लाटा थांबवता येत नाही पण पोहायला शिकता येतं ना. अरे आयुष्य म्हणलं की दुःख संकट येणारच. त्या लाटा थांबवता येणार नाही. शहाणपण ती वस्तुस्थिती स्वीकारण्यात आहे, थांबवण्याचा प्रयत्न करण्यात नाही. आणि असं केलं तर त्यावर मात करायला शिकता येतं. अरे गुरु पोहायला शिकवतो आणि आता तर ब्रह्मांडातल्या सगळ्यात मोठ्या गुरुचा उत्सव आहे, दत्त जयंतीचा उत्सव. अरे साक्षात ते असताना तुम्हाला चिंता आहे कसली? अरे दत्त गुरु कधी कुठे कुठल्या रूपात येतील, तुम्हाला शिकवून जातील, सक्षम करून जातील, हे तुम्हाला कळणारही नाही. जन्मालाही तेच घालतात, पालनही तेच करतात आणि आयुष्यातल्या दुःखांचा संहारही तेच करतात. शिवार शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. श्री स्वामी समर्थ. 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 स्वामी, तुम्हाला कमळ वाहण्याचा माझंही पाळला, पण या फुलासाठी मला रोज चिखलात उतरावं लागतं. पण मला ते आवडतं, कारण आजवर तुम्ही माझे पाय त्या चिखलात ऋतू दिले नाहीत. लहानपणी भातुकली खेळताना मांडलेलं हे देऊळ आणि त्यात तुमची मूर्ती म्हणून ठेवलेला हा दगड, हेच माझं विश्व आहे. हे विश्व माझ्यापासून दूर कुठेही जाऊ देऊ नका. मला दुसरं काहीही नको स्वामी. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. काम चुकार. तुला वाण्याकडून बेसन आणायला सांगितलं होतं ना? कुठे आहे बेसन? आणलंस? कुठे आहे बेसन? दाखव मला. काकू, असं काहीच सांगितलं नव्हतं. सांगितलं होतं. तुला स्वामींच्या पूजा पठणातून वेळ मिळाला नसेल. देवपूजा करायला मात्र बरा वेळ मिळतो तुला, आणि काकूची कामं तेवढी करता येत नाहीत तुला. काकू, मी खरं सांगते, तुम्ही मला बेसन आणायला नाही सांगितलेलं. सांगितलं असतं तर मी घेऊन आले असते. म्हणजे मला आता तू खोटारडी ठरवतेस का? नाही. थांब, तुला आता अशी शिक्षा करते ना, बस. ते सरपण उचल आणि स्वयंपाकघरामध्ये नेऊन ठेव. आत्ताच्या आत्ता उचल.
यामिनी, तू हिला नक्की बेसन पीठ आणायला सांगितलं होतंस? नव्हतं सांगितलं. मग तू हिला शिक्षा का करतेस? तिला छळल्याशिवाय माझा दिवस सुरू होत नाही, मला आनंद मिळत नाही. आता कसं समाधान वाटतंय. गोपाळ बुवा, आज ऊन जरा जास्तच वाटतंय नाही? हो ना बाळप्पा, आज उष्मा जरा जास्तच जाणवतो. स्वामी, भक्त येऊन त्यांची दुखणी तुम्हाला सांगतात, तर त्यांच्या दुःखाचा, त्यांचा आक्रोश, त्याचा भार होत असेल ना तुम्हाला, आणि तो भार आपण हलका करावा असंही तुम्हाला वाटत असेल. गोपाळा, दरवेळी असं करता येत नाही. स्वामी, एकदाच तुम्ही त्यांची दुखणी, त्यांचा भार हलका का नाही करत? त्यांच्यावर एकदाच तुमची कृपादृष्टी का नाही करत? काय रे, झाडाच्या सावलीत बरं वाटतं ना? हो स्वामी. झाड सावली का देतं? स्वामी, अहो या झाडाचं ते कर्तव्यच आहे ना. अरे पण त्या करता ते सक्षम बनतं कसं? स्वामी, ते झाड रोपटं असताना ऊन, पाऊस, थंडी, वारा हे सगळं त्याने सहन केलं. त्यातूनच त्याला हे सहन करण्याची शक्ती आली. आम्हाला सांग, जर झाड रोपटा असताना आम्ही त्याच्यावर सावली धरली तर ते झाड मोठे होईल का? स्वामी, ते झाड खुरटलं असतं, एवढं उंच झालंच नसतं. अरे जो नियम झाडाला तोच नियम आमच्या भक्तांना. त्यांना या संसारात जगताना, संकटांना सामोरं जाताना बळकट बनवण्याकरता आम्हाला छत्र धरता येत नाही. आणि एकदा का ते सक्षम झाले की छत्र धराची आवश्यकताच पडत नाही. असंच एक झाड आहे रंजना नावाचं. येत्या दत्त जयंतीला त्याचं रक्षण करायचंय, वेगवेगळ्या पद्धतीने आणि वेगवेगळ्या माध्यमातून. शिव शंकर शंभो. एवढी चाणाक्ष मुलगी पण अशा प्रसंगी बिथरते. यामिनी, बघ बघ, तू दिलेल्या शिक्षेला तिने उपाय शोधलाय. बहुतेक तुझी शक्कल तिला रोखू शकली नाहीये. हिची बुद्धी फार चालायला लागली आहे हल्ली. तिचा गर्व मोडते की नाही बघा, अशी अद्दल घडवते तिला. बास रे बास, दुसरी शिक्षा मी आधीच ठरवलीये. बरं ते राहू दे. आपल्या गिरिजाला पाहुणे बघायला येणार आहेत. घरातली सगळी तयारी झाली आहे ना? सगळी तयारी केली आहे तशी, पण आधी हिच्या डोळ्यातलं पाणी पाहू दे मला. तेव्हा कुठे शांतता मिळेल, आणि मग करते बाकीची तयारी. हा मिरच्यांचा धूर कसा काय झाला?
आई, तुझ्या सांगण्याप्रमाणे चुलीत जळत्या लाकडांवर मिरच्या टाकल्यात मी. संपूर्ण स्वयंपाकघर धुरानं भरून गेलं. आणि जसं तू सांगितलंस, रंजना आत पाऊल टाकताच दरवाजा बाहेरून घट्ट लावून घेतला मी. दरवाजा ठोकून ठोकून जीव जायची पाळी आली असेल तिच्यावर. तशीच शिक्षा हवी तिला. रडू दे तिला, खोकू दे तिला. आता मला बरं वाटतंय. स्वामी, तुम्हाला तहान लागली असेल ना? बाळा उपर्ण दे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. ताई चालेल तू. देवेश, तू तर वैद्यांकडे गेला होतास ना, मग इतक्यात कसं परत आलास? ताई, काकूने मला मुद्दाम पाठवलं होतं. आत्ताच जा असा आग्रह केला. तेव्हाच मला खटकलं की काकूच्या डोक्यात काहीतरी शिस्त आहे. मला समजलं, म्हणून मी अर्ध्या रस्त्यातून परत पळत आलो. आणि हे सर्व बघून मला कळालं की त्यांनी मुद्दामच केलं हे. ताई, किती त्रास झाला असेल ना तुला, आणि ते फक्त बघत बसले असतील. नको रे असं म्हणूस. यामिनी काकू मुद्दामून करतील असं नाही वाटत मला. अरे, काकूंनी चुलीत मिरच्या टाकल्या कारण त्यांना वाटलं असेल हवेतील जंतू मरावेत म्हणून. आणि तसे माझंही काम झालं होतं. स्वयंपाकघरात पण कोणी नव्हतं म्हणून दार लावलं असेल त्यांनी. ताई, तू त्यांचा बचाव करू नकोस. किती राग आहे ना त्यांचा तुझ्यावर ते मला नीट माहितीये. त्यांना छळायला निमित्तच लागतंय. माझी तब्येत जर बरी असते ना, मी तुला या घरात राहून दिलं नसतं यांच्यासोबत. आपण दोघे वेगळीकडे शांत जीवन जगत असतो, पण मी काहीच करू शकत नाही. नको रे असं बोलूस. तू लवकर बरा होशील देवेश. फक्त असं हलगर्जीपणाने धावू नकोसा. वैद्यांनी सांगितलंय तुझ्या हृदयाला छिद्र आहे आणि ते मोठं होत चाललंय. तर अशी काळजी नाही घेतली तर कसं होईल? हा, तू वेगाने धावू नकोस, चालू नकोस असं सांगितलंय त्यांनी. तुला काय झालं तर मी कशी जगेन देवेश? ताई, तुझ्यापेक्षा माझा जीव महत्वाचा नाही. माझ्यासाठी तू महत्वाची आहेस आणि माझ्यासाठी तू. ताई, स्वामी आजोबा आहेत की आपल्या पाठीशी? हो, ते आहेत ना, म्हणून आपण आहोत. आमच्या लाडक्या झाडाला तगडा मारताय, फांद्या छटू पाहताय. आमच्या लाडक्या झाडाच्या रक्षणाकरता आम्हाला यावंच लागेल. आमची काळजी करू नका, आम्हाला शोधण्याचा प्रयत्न करू नका. योग्य वेळ आली की आम्ही परत येऊ.
शिवशंकर शंभा. बाळप्पा भाऊ, स्वामींचं हे नवरूप कोणाचं रक्षण करायला जात असेल? गोपाळ बुवा, नक्कीच स्वामींचा कोणीतरी निस्सीम भक्त असेल. त्याच्याच रक्षणासाठी गेले असतील स्वामी.